आपण फोन कानाला लावला की आपल्याला सायबर गुन्ह्याच्या बाबतीत दक्षतेचा इशारा येतो. इतकं आपल्या प्रत्येकाला ते पाठ झालंय. पहिलं 1 मिनिट फक्त आपण सायबर गुन्ह्याबद्दल बोलतो, परंतु 2022 पासून सायबर गुन्ह्यांमध्ये 24% वाढ झालेली आहे. गृह मंत्रालयाने यासाठी फक्त 24 कोटी रुपये दिलेले आहेत. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि तुम्ही सांगता की सायबर गुन्हे जे आहेत त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं सांगता, परंतु प्रत्यक्षात बदलती परिस्थिती नाहीये. अलीकडे दिसून आलेलं आहे. थँक्यू ताई. अलीकडे असं दिसून आलेलं आहे. थँक्यू ताई. अनेक राज्यांमध्ये सायबर गुन्ह्यांसाठी स्वतंत्र पोलिसांचे ठाणी सुद्धा नाहीयेत, ज्यामुळे सायबर गुन्ह्यांना पकडणे कठीण होत आहे. सभापती महोदय, आज जेव्हा आपला संपूर्ण देश डिजिटल क्रांतीकडे जातो, आपण म्हणतो, जेव्हा आपण म्हणतो की AI मध्ये आम्ही काम करतोय, आणि त्यावेळेला अजूनही आपण सायबर धोरण आपण जर बघितलं तर फारच असुरक्षित आहे. देशातल्या तुरुंगांच्या परिस्थितीबद्दल तर न बोललेलं बरं. या देशामधले तुरुंग जे आहेत, कुणी स्वेच्छेने सभापतीची तुरुंगात जात नाही, परंतु देशातील तुरुंग त्यांच्या क्षमतेपेक्षा 131% अधिक भरलेले आहेत. कोंबलेले असतात लोक त्याच्यामध्ये. आणि त्यामध्ये सर्वात चिंताजनक गोष्ट म्हणजे 76% कायदे अजूनही प्रलंबित आहेत. लाखो लोक वर्षानुवर्ष तुरुंगामध्ये आहेत. 2 मिनिटं. वर्षानुवर्ष तुरुंगात आहेत. प्लीज कॉन्क्लूड. त्यांना त्यांच्या गुन्ह्यांसाठी दोषी ठरवलं जात नाही, फक्त ते पुढच्या तारखेची वाट बघत बसतात. साहेब, सभापती, भाजपच्या प्रसिद्ध वॉशिंग मशीन मध्ये जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्यांचे गुन्हे मागे घेतले जात नाहीत. सुश्री दोला सेन नॉट प्रेजेंट. सर, माननीय श्री रामजी लाल सुमन. माननीय रामजी लाल सुमन. आपण फोन कानाला लावला की आपल्याला सायबर गुन्ह्याच्या बाबतीत दक्षतेचा इशारा येतो. इतकं आपल्या प्रत्येकाला ते पाठ झालंय. पहिलं 1 मिनिट फक्त आपण सायबर गुन्ह्याबद्दल बोलतो, परंतु 2022 पासून सायबर गुन्ह्यांमध्ये 24% वाढ झालेली आहे. गृह मंत्रालयाने यासाठी फक्त 24 कोटी रुपये दिलेले आहेत. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि तुम्ही सांगता की सायबर गुन्हे जे आहेत त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं सांगता, परंतु प्रत्यक्षात बदलती परिस्थिती नाहीये. अलीकडे दिसून आलेलं आहे. थँक्यू ताई. अलीकडे असं दिसून आलेलं आहे. थँक्यू ताई. अनेक राज्यांमध्ये सायबर गुन्ह्यांसाठी स्वतंत्र पोलिसांचे ठाणी सुद्धा नाहीयेत, ज्यामुळे सायबर गुन्ह्यांना पकडणे कठीण होत आहे. सभापती महोदय, आज जेव्हा आपला संपूर्ण देश डिजिटल क्रांतीकडे जातो, आपण म्हणतो, जेव्हा आपण म्हणतो की AI मध्ये आम्ही काम करतोय, आणि त्यावेळेला अजूनही आपण सायबर धोरण आपण जर बघितलं तर फारच असुरक्षित आहे. देशातल्या तुरुंगांच्या परिस्थितीबद्दल तर न बोललेलं बरं. या देशामधले तुरुंग जे आहेत, कुणी स्वेच्छेने सभापतीची तुरुंगात जात नाही, परंतु देशातील तुरुंग त्यांच्या क्षमतेपेक्षा 131% अधिक भरलेले आहेत. कोंबलेले असतात लोक त्याच्यामध्ये.